हॅलो. नवीन मॅच आपल्या भेटीला येते. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर स्वर्गीय कुमार जयदीप शिखरबना पुरस्कृत साईराज वरसोली आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळेल तो म्हणजेच आरव 11 बामणसोरे. या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल आणि अर्थातच या दोनही संघांना या ठिकाणी ही मॅच जिंकणं फार गरजेचं असणार आहे. जर आपण जिंकला तर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून राहणार आहे. जर आपण हरलात तर ही मात्र स्पर्धा तुम्हाला सोडावी लागेल. त्याच्यामुळे एक अस्तित्वाची लढाई पुन्हा एकदा आपल्याला या तलवार मैदानावरती पाहायला मिळते. अगदी प्रत्येक गॅलरीमध्ये आपण पाहायला गेलं तर आता कपिल या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे. मग स्वर्गीय कुमार जयदीप शेखरबना हा स्टँड आपण पाहायला गेलं तर नक्कीच या स्टँडमध्ये अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्या बाजूला संजय बने स्टँड आपण पाहू शकतो. त्यानंतर नौखारेतील महेंद्र म्हात्रे यांचा देखील स्टँड आपण पाहू शकतो. हॅलो. सर्व खेळाडूंना आलेल्या प्रेक्षकांना एक सूचना आहे. व्यासपीठाच्या समोर जो टॉस बॉक्स आहे आणि जे व्यासपीठासमोर जो टॉस बॉक्स आहे त्याच्यासमोर न बसता आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन असं नसतं वा. सर्वांना नम्र विनंती आहे आपण स्टँड घ्या कुठेतरी. धन्यवाद. नवीन मॅचला सुरुवात होते आलेल्या सर्व प्रेक्षकांना करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। घडवला जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला, महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला. स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. तसेच आरव 11 बामणसोरे या संघाला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू अजूनही आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेला नाहीये. धन्यवाद. तर निशांत आपण सध्या आहोत मेन स्टेजवर. अर्थात तिथे आपल्या समवेत संजीवनी नाईक. आज महिला दिन आहे. संपर्क प्रमुख आहेत शिवसेनेच्या त्या जिल्ह्याच्या. तर ताई कसं वाटतंय आजच्या किंवा ह्या टोटल टुर्नामेंटबद्दल आणि आपल्या आमदार साहेबांबद्दल? अप्रतिम. म्हणजे गेल्या वर्षी इतका आनंद लुटला त्याच्यापेक्षा जास्ती आनंद ह्या म्हणजे सेकंड पर्वामध्ये लुटायला मिळतोय. प्रचंड जसे स्टेडियमवर भरपूर प्रेक्षक दिसत आहेत तसेच यूट्यूबद्वारे सुद्धा बरेच प्रेक्षक ह्या खेळाचा आनंद लुटत आहेत. एकंदरीत खूप छान वाटतंय सगळं बघताना. दमदार आमदार साहेबांनी या मोसमामध्ये विचार केला तर एक थार का प्राईज ठेवलं आहे. अर्थात संघ विजेता जो अंतिम विजेता असेल त्या मालकाला. त्यानंतर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट जी टॉप मॉडेलची बुलेट आहे आणि स्पोर्ट्स बाईक आहेत त्यासुद्धा टॉप मॉडेलच्या आहेत. या पारितोषिकांबद्दल तुम्ही काय म्हणाल? जसं नाव आहे वीर दमदार आमदार लीग किंवा चषक, त्याप्रमाणेच त्याच शानने त्याच दमदारीने सगळे बक्षिसं ठेवलेली आहेत आणि अतिशय सगळ्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि आम्हालाही ती उत्सुकता आहे की थार कोण घेणार. धन्यवाद. यावर त्या संजीवनीताई ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. मैदानावरती सलामीची जोडी आलेली आहे. स्ट्राईक एंड वरती आपल्याला या ठिकाणी थोडा वेळ थांबतोय, तुझा वेळ घेतोय. जिथे आपण पाहतोय पारितोषिक देऊन टाकूया झालेला सामना. समाला विनंती असेल की आपला संघ जिंकतोय. केदार बिर्जे या. केदार बिर्जे 3 विकेटसाठी 3000 रुपये. समाजच्या समवेत शीतल घरत यांना देखील विनंती असेल की व्यासपीठाच्या मधोमध आपण थांबायचं आहे. तिथे केदार बिर्जे. तदनंतर इथे घ्यायचं टॉस बॉक्समध्ये समा इकडे यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये सॉरी तिथे केदार बिर्जे 3 विकेटसाठी 3000 रुपये. त्याच्यानंतर सूरज पाटील 2 विकेटसाठी 2000 रुपये. निशांत कडवे 2 विकेटसाठी 2000 रुपये. निशांत पाटील 4 विकेटसाठी 4000. केदार बिर्जे प्रथम यायचं आहे. केदार बिर्जे 3000. तदनंतर केदार आपण पाहतोय खूप सारे कौतुक तुझे देखील असतील आणि पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
तुला असतील. तदनंतर सूरजने 2 विकेट घेतल्या. सूरजला देखील आपण पैसे देतोय. 2000 रुपयांचं पारितोषिक सूरजला दिलं जाईल. सूरज पाटील बद्दल काय म्हणावं आणि किती म्हणावं, जितकं म्हणावं तितकं कौतुक आणि कमी आहे. तदनंतर निशान कडवे 1000 रुपये 1 विकेटसाठी. निशान कडवे 1000 रुपये. निशान पाटील याला 4000 रुपये. 4 विकेट निशान पाटीलच्या नावावरती दिल्या जातात. तदनंतर आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये. सूरजसाठी 1000 रुपये असतील. निशान पाटील 4000 रुपये. 4 विकेटसाठी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी निशानने देखील केली. सूरज 1 षटकार 1000 रुपये. राजसाठी 2 षटकारांसाठी 2000 रुपये. सूरजला षटकारासाठी 1000 रुपये देतोय आपण. राज याला 2 षटकारांसाठी 2000 रुपये. राज यायचा आहे समोर. राज धारवे आपण पाहतोय चांगली फलंदाजी केली. अप्रतिम फलंदाजी. तदनंतर जयेंद्र प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये म्हणजे जयेंद्र आहे. निशान, सूरज पाटील आणि राज याला 500 रुपये अजून द्यायचे आहेत. चौकारासाठी 500 रुपये. सूरज, निशांत आणि जयेंद्र यायचं आहे. प्रत्येकी 500 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक चौकारासाठी. बघा म्हणजे पारितोषिकांची खैरात आपण पाहतोय समा वॉरियर्सच्या माध्यमातून दाखवली जाते. प्रत्येक खेळाडूच्या पाठी आपण पाहतोय उभे आहेत. तदनंतर निशांत आणि सूरज कॅच आपण पाहतोय चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. निशांत आणि सूरज चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. निशांत ये चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तदनंतर आपण पाहतोय निशांतला अजून एक द्यायचं आहे कॅचसाठी 500 रुपये निशांत. तदनंतर वृषभ यायचा आहे. वृषभ, प्रणित आणि मंदार प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. ऋषभ, प्रणित आणि ऋषभ, प्रणित आणि मंदार यांचे 500 रुपये वैयक्तिक. आम्ही 1500 रुपये देतोय कॅचसाठी. यायचं आहे कोणीतरी. ऋषभ, प्रणित आणि मंदार. तदनंतर केदार 3 झेल पकडल्या 1500 रुपयांचं पारितोषिक. केदार बिर्जे केदारच्या माध्यमातून आपण पाहतोय ह्या कॅचसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक. काय अप्रतिम दर्जाचा सामना. वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे निशांत आपली वाट पाहतोय. ओव्हर टू निशांत. धन्यवाद. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आरव 11 बामणसुरे. या संघाने प्रथम बॅटिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा धावफलकावरती आलेले आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपण जर स्कोर कार्डवरती पाहिलं तर 65 धावाच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नक्कीच अगदी प्रतिस्पर्धी संघामध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॉलर आहेत. अर्थातच आज आपण पाहायला गेलं तर ज्याला आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, आज तो खऱ्या अर्थाने या जगामध्ये नाहीये, तो निघून गेलाय, परंतु त्याच्या नावाने हा संघ पुरस्कृत केला म्हणजेच स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना. आणि या स्टँडमध्ये देखील आपण पाहतोय या ठिकाणी समस्त वर्सोली गावातील किंवा त्याच वेळेला आमच्या अग्री कोळी बांधव अगदी बहुसंख्येनं या स्पर्धेमधील या खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी या तलवार मैदानावरती आलेले आहेत. अगदी आपण ज्या पद्धतीने स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँडमध्ये आपण पाहतोय खूप सारे प्रेक्षक अगदी जयदीपला मानवंदना देण्यासाठी इथे आलेले आहेत. सलमान सिद्दीकी यावेळचा बॉल पहा. जयदीप शेखर बना स्टँडला मानवंदना देणारा दिमागदार हाय अँड हँडसम 6. स्वागत केलंय. पहिला चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा बॉल जाग्यावरून या ठिकाणी गोलंदाजाला त्याची जागा दाखवलेली आहे. नक्कीच आज खऱ्या अर्थानं पारस नाखवाने हा अग्रगावचा खेळाडू आहे. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल सलगच्या 2 बॉल वरती हा दुसरा येतोय बहारदार षटकार.
आणि पंचांनी या ठिकाणी रिव्ह्यू सुद्धा घेतलेला आहे की हा चेंडू कमरेच्या वर आहे की खाली आहे, आणि आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी पडताळणी करतील. योग्य डिसिजन आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. परंतु पारस नाखवाचं आज या ठिकाणी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बॅटिंग करत असताना समोर खेळाडू कोण आहे ज्याने खऱ्या अर्थाने कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा अवॉर्ड जिंकलेला आहे, किंबहुना व्यावसायिक स्पर्धेमध्ये त्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. असा रोहा एक्सप्रेस सलमान सिद्दीकला त्याने 2 बॉलवरती 2 मोठे फटके लगावलेले आहेत. नक्कीच पारस नाखवा आज मात्र आग्रा गावातून समस्त ग्रामस्थ मंडळ अग्राव असतील किंवा त्याचे मित्र असतील, काही त्याचे सहकारी या ठिकाणी आले असतील, त्यांना मात्र पहिल्याच 2 बॉलवरती पारस नाखवाने प्रभावित केले. अगदी प्रभावित करावे लागेल, कारण स्पर्धा सुद्धा तशाच पद्धतीची आहे. या मॅच मध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करावी लागेल, कारण या स्पर्धेचं नाव आहे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. आणि खरोखरच आपण पाहतोय ना, अलिबाग तालुक्यातील नामवंत खेळाडूंचे स्टँड्स आपण पाहतोय, मुख्य मंच अगदी भव्य दिव्य मंच पाहतोय. महिलांचा मानसन्मान होतोय, प्रत्येक मान्यवरांचा मानसन्मान होतोय, प्रत्येक खेळाडूचा मानसन्मान होतोय. अगदी चांगला गणवेश आहे, अगदी चांगलं आयोजन आहे. 38 सर्कल जर पाहिलं तर अगदी ब्ल्यू लाईटने ते 38 सर्कल अगदी वेढलेलं आहे. इट्स अ नो बॉल. आपण पाहू शकतो रिप्लेच्या वतीने या ठिकाणी tenniscricket.in या चॅनलच्या माध्यमातून रिप्लाय दाखवला जातोय. कमरेच्या वर हा बॉल होता, पंचाने दंडित केलाय, नो बॉलचा इशारा दिलाय. आता एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण मैदानावरती असलेलं आहे. पारस नाखवाची खेळी आपण आज पाहायला गेलं कपिल तर 3 बॉलवरती 13 धावेचं त्यांनी योगदान दिले. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 26 ही मात्र झालेली आहे. अगदी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर पॅक फलंदाजी पारस नाखवाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जिथे संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं केलंय. एक षटकार मिडविकेट रिझन मध्ये मारलाय आणि एक षटकार लॉंग ऑनच्या वरून मारलाय. आता तो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर सुद्धा असेल आणि तिथे मात्र ह्या फ्री हिटचा चेंडू. सलमान, यावेळचा बॉल बॅटच्या कडेला लागते, अस्पष्ट कडेला स्पर्श केलाय, फाईनलेग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक आलाय, एक धाव रोखू शकलेला नाहीये. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय ना, झपाट्याने वाढ झालेली आहे, धावा झालेल्या आहेत. या एका धावेसह 27 धावा. नक्कीच फ्री हिटचा बॉल होता, तो क्षेत्ररक्षकाला माहिती आहे, कारण बऱ्याच वेळेला आपण पाहत असतो मैदानावरती फ्री हिटचा बॉल असतो, क्षेत्ररक्षक कॅच पकडतो आणि कॅच मात्र नक्कीच चेंडू उडून देतो, तोपर्यंत मात्र फलंदाज धावा मात्र करत असतात. अगदी साईराज वर्सोली संघ आपण पाहतोय. जयदीप बना त्या संघामध्ये खेळायचा, लगातार 4-5 त्यांनी प्राइजेस जिंकले होते, त्यामध्ये जयदीपचं योगदान खूप महत्वाचं होतं. यावेळचा बॉल, निखिलचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, विकेट कीपरने चांगला झेल पकडलाय. निखिल धारवे, बडी भजली जाल में. कडा पाहिला तर तब्बल 1100 डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच 1100 × 5 करा, एवढी झाडे मात्र आपल्या या अलिबाग तालुक्यामध्ये लावली जाणार आहेत. मी काल सुद्धा एक विषय मुद्दाम छेडला होता की आपण जो आता चालू ऑक्सिजन घेतोय, हा ऑक्सिजन घेण्यासाठी 2019 मध्ये दिल्लीमध्ये 15 मिनिटाचे 299 रुपये मोजावे लागत असायचे. त्याच्यामुळे ती वेळ आपल्याकडे येऊ नये म्हणूनच निसर्गाचं संतुलन अजिबात बिघडवायचं नाहीये. मानव निसर्गाचा शत्रू झाला हे आपल्याला दिसून येत आहे, परंतु नक्कीच हा जर संतुलन बिघडलं तर मात्र मग चक्रीवादळ असेल, तोक्ते वादळ असेल, कित्येक वादळ आपण या ठिकाणी पाहिलेली आहात. त्याच्यामुळे निसर्गाशी नक्कीच अगदी या ठिकाणी प्रेमानं वागा. अगदी प्रेमानं वागावंच लागेल, कारण निसर्ग जेवढा तुम्ही काम कराल त्याच्यावर तर तेवढं तुमच्याकडून तो भरपाई करणार, हे मात्र नक्की आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे शहबाज. या शहबाजला आता कामगिरी करावी लागेल, कारण महत्वाचा फलंदाज स्वतः संघनायक मैदानाच्या बाहेर गेलाय, त्यामुळे टेन्शन असणार आहे. सलमान, यावेळचा बॉल बॅटच्या कडेला लागलाय, विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू शॉट थर्डमॅनला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, आडवेल रोखेल तेव्हाच फलंदाज शहबाज होईल ऑफ द मार्क. 28 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती सुरू आहे. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर अरव 11 बामणसुरे आहे, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वर्सोली हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. टॉस जिंकला, तदनंतर त्यांनी या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. अरव 11 बामणसुरे संघाला चांगली फलंदाजी होतीये. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वरती पारस, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अप्रतिम, बहारदार, मनमोहक, नेत्रदीपक फटका येतोय. ब्रँडेड षटकार.
प्रभुत्व, कौशल्य, गुणवत्ता, धारिष्ट्य सर्व काही मैदानावरती पेश केलंय. अगदी सलमान सिद्दीकी सारख्या गोलंदाजावर या ठिकाणी तुटून पडलाय. अगदी वाहत्या नदीमध्ये हात धुवावेत ना तशा पद्धतीची फलंदाजी करतायत. म्हणजे पहिले 2 स्ट्रोक चांगले मारले, त्यानंतर गोलंदाजाला प्रेशर मध्ये टाकलं, गोलंदाजाला चुकी करण्यास भाग पाडला आणि चुकी केल्यानंतर ती चूक या ठिकाणी स्वीकारले आणि षटकार मारलाय. यावेळी सुद्धा बॉल आकाशामध्ये गती परिवर्तित होता, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, पकडेल झेल आणि पारस नाखवा जाईल तंबूच्या दिशेला मार्गस्थ. सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अगदी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा 2 विकेट्सचं पतन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आताची ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर 50-50 ओव्हर. या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवर मयूर पाटील आलाय आणि या मयूर पाटीलसाठी एक पारितोषिक आलंय. सन्माननीय नारायण गोसावी यांनी विकेट घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मयूर पाटीलसाठी लावलेला आहे. बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. सन्माननीय महेंद्र शेठ दळवे आणि जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सर्व महिला वर्गाला देत असताना आपल्याला एक त्यांचं बॅनर आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहतोय. अगदी दमदार आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि सलग दुसऱ्यांदा त्यांना या ठिकाणी जनतेने, या अलिबाग मुरुड रोह्याच्या जनतेने त्यांना संधी दिलेली आहे. गोलंदाज मयूर पाटील सज्ज होते. चॅलेंजिंग ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये कंपल्सरी 10 धावा या बनवाव्याच लागतील फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाज सज्ज. मयूरचा यावेळचा बॉल नचाकत फरा फटकाय. कव्हर क्षेत्र खाली होतं. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूला पकडण्यासाठी, तोपर्यंत धावून पळून धावा 2 लुटलेला आपण पाहिलेले आहेत. नक्कीच या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती 2 धावा घेतलेल्या आहेत. 2 गडी बाद 36 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना अरव 11 बामणसोरे संघ या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांनाच देखील माहिती आहे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, किंबहुना या स्पर्धेमध्ये आपल्याला चॅम्पियन व्हायचं असेल, किंबहुना आपल्या संघ मालकाला थार द्यायची असेल तर इथे काबाड कष्ट करावे लागतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय. एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण प्रेक्षकांच्या माध्यमातून प्रतिसाद आलेला आहे की या ठिकाणी समालोचकांचा आवाज अगदी मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतोय आणि याचं सर्व श्रेय आपण कालिदास डेकोरेटर्स यांना देऊया, ज्यांच्या माध्यमातून अगदी तंत्रशुद्ध नियंत्रित खड्या आवाज आमचं पोहोचवण्याचं काम करत आहेत. अगदी स्ट्राईक एंडला कुंजन आपण पाहतोय. या ठिकाणी पेडांबे गावाला तो बिलॉंग करतो आणि ज्या पद्धतीने त्याने मागील काही सीझन पासून आपला बॅटिंग मध्ये ज्या ठिकाणी परिवर्तन केलेलं आहे, या निर्णायक मॅच मध्ये त्याला निर्णायक फलंदाजी करावी लागेल. 50-50 ओव्हर चॅलेंज आहे. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 3 धावा आलेल्या आहेत, 4 मध्ये 7 ची आवश्यकता असणार आहे. कव्हर्स मध्ये खेळून काढलाय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट खेळलाय, परंतु एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा असंच म्हणूयात. कारण चांगला शॉट खेळला, थोडासा अर्ली खेळला, कनेक्शन तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलंय. म्हणजे या क्रिकेटच्या खेळामध्ये क्षेत्ररक्षक 3 खेळाडू लावतात, गोलंदाज लावतो, कर्णधार लावतो आणि विकेट किपर लावतो. परंतु जे काय केलंय ते योग्य केलंय असं मी म्हणेन आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट या ठिकाणी स्वर्गीय जयदीप बना यांच्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पुन्हा एकदा मयूर यावेळेस मात्र स्लॅश करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी अप्रतिम अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा तर धावून काढलेले आहेत. तिसरीचा प्रयत्न, परंतु इथे पंचांच्या वतीनं येतोय चौकाराचा इशारा. 4 धावा. थैंक यू सो मच. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान कभी ना छोड़कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तुम्ही करत राहा, उत्तर तुम्हाला मिळत जाईल आणि पुढे काय करायचं हे अनुभव तुम्हाला सांगत जाईल.
50-50 ओव्हर मैदानावरती आता येणाऱ्या 2 बॉलवरती 2 धावा काढायच्या आहेत, कारण पहिल्या 4 बॉलवरती बॅटिंग करत असताना 8 धावा त्याने काढलेल्या आहेत. 42 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच समय हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर येतोय. शहाबाज ब्रांडेड षटकार. की होती है और इस दुनिया में कीमत प्यार की नहीं विश्वास की होती है. विश्वास दाखवला या शहाबाज या फलंदाजावर कर्णधाराने आणि त्याला मिळालेली ती संधी आहे ना, त्या संधीचं सोनं केलंय. 50-50 ओव्हर या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये काय अप्रतिम फलंदाजी, नेत्रदीपक फलंदाजी, तडाखेबंद फलंदाजी करून दाखवलेली आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये लगातार एक चौकार मारलाय, एक षटकार मारलाय, 2 सिंगल, एक दुहेरी धावाचा चेंडू आपण पाहिलेला आहे. हा बघा आपल्या मुख्य मंचावर महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळते. आज त्यांना सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून, समालोचन कक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. यावेळी अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झालाय, तिथे धाव मिळेल फक्त एक या शेवटच्या चेंडूवर आणि या एका धावेच्या मदतीने 49 धावा, 2 विकेट्स. कपिल, जर तू या ठिकाणी पाहिलं असेल तर अरव 11 बामणसुरे या संघाच्या संघमालक देखील या ठिकाणी सौ छायाताई प्रतीक म्हात्रे आहेत आणि या देखील महिलाच आहेत आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये संघ स्पॉन्सर केलेला आहे. धन्यवाद ताई. असं म्हटलं जातं की आता स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मग तुमचं राजकीय क्षेत्र असू द्या, मग तुमचं सामाजिक क्षेत्र असू द्या, मग तुमचं कला क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, आरोग्य असेल, शैक्षणिक असेल, विविध क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं उंच भरारी घेताना आपल्याला आता नक्कीच ही नारी शक्ती पाहायला मिळते. आणि या संघाच्या सुद्धा संघमालक पाहिल्या तर सौ अर्थातच छायाताई प्रतीक म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि नक्कीच मी देवाचरणी प्रार्थना करतोय की तुमची सुद्धा स्वप्न असेल की आपल्या घरी थार यावी. नक्कीच आमच्या बाजूने देखील तुम्हाला शुभेच्छा असतील. बघा 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 49 धावा आणि +5 म्हणजे 50-50 ओव्हर चॅलेंजमध्ये 10 पेक्षा जास्त धावा बनवल्यात. त्यामुळे बोनस स्वरूपाच्या या 5 धावा म्हणजे टोटल स्कोर 54 धावा, 2 विकेटचं बदल. गोलंदाजी मार्कवर परिवर्तन पाहायला मिळते. 4थ्या षटकामध्ये गोलंदाज हितेश आलाय. पहिला चेंडू या ठिकाणी फसव्या पद्धतीने टाकलाय. पंच आमच्याकडे वळले आणि पुन्हा एकदा सरळ झालेले आहेत. म्हणजे इट्स अ डॉट बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ गुड बॉल, इट्स अ व्हेरी गुड बॉल बाय हितेश पाटील. नक्कीच पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आलेला आहे. चांगल्या पद्धतीने सुरुवात तर केली आहे. 54 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना अरव 11 बामणसुरे संघ पुन्हा एकदा. ओहो, मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे गती परिवर्तन मात्र मैदानावरती पाहायला मिळालं. जसं आयुष्यामध्ये बदल फार महत्त्वाचा आहे, क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे की तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती बदल करावा लागतो. आपल्याकडे 6 बॉल असतात. हे 6 बॉल 6 प्रकारची टाकण्याची क्षमता ही प्रत्येकाकडे असावी लागते. ती हितेशने मात्र दाखवले. पहिलेच 2 बॉलवरती इथे मात्र वर्सटाईल गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मोठा फटका. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद.
ती एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती बदलाव पुन्हा एकदा 3 गडी बाद 55 अशी धावसंख्या पाहायला मिळतीये. अगदी पंचांचा विचार केला ना तर उन्हामध्ये पांढरी टोपी आणि या प्रकाश झोतामध्ये काळी टोपी. सो हे सुद्धा रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल थोडासा फसव्या पद्धतीचा आहे. पंच आमच्याकडे वळले जरूर पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा येणार आणि अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 ची बढोतरी होणार. ही चुरस आहे, थारचा थरार आहे आणि त्यासाठी मेहनत फार करायला लागणार हे मात्र निश्चित आहे. खेळाडू खेळणार परंतु संघ मालकाला मिळणार ही थार आणि ही थार गाडी कोणता संघ जिंकणार अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. अंकुश दादा आमच्यासोबत बऱ्याच वेळेला चर्चा करतात ही थार गाडी कोणता संघ जिंकणार. तिथे मात्र आपण पाहूयात चेंडू हवेमध्ये गेला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, झेल पकडला जातोय, ऍक्युरेट जज केलाय बॉलला आणि फलंदाज जाईल कुंजन मैदानाच्या बाहेर. मी कौतुक करेन. 2 वाईड बॉल टाकले त्यानंतर हा गती परिवर्तित चेंडू टाकला. मारायचा होता ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला आणि तिथे मात्र करण तोडणकर स्वतः कर्णधार आहे, त्यांनी अगदी डीप मधून येऊन 38 सर्कल पर्यंत धावत आला आणि खूप चांगला चेंडू पकडलाय आणि आपल्या संघाला एक महत्वपूर्ण या ठिकाणी बळी मिळवून दिलेला आहे. 56 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या विकेटचं पतन झालेलं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, ओमकार मैदानामध्ये आलाय. ओमकारला सुद्धा अगदी सडपातळ शरीरयष्टी आणि मोठी हाईट आहे त्याच्याकडे, त्या हाईटचा त्याला आता फायदा घ्यावा लागेल. अजूनही 8 चेंडू येणं बाकी आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 77 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि करंट रन रेट 16चा आता चालू आहे. आता हे 16 धावा करंट रन रेटने चालू आहेत, परंतु या धावा अजून वाढवाव्या लागतील कारण मागील काही मॅचेस पासून आपण जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमध्ये धावा खूप कमी येताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. गोलंदाज हितेशचं कौतुक व्हावं लागेल. 2 धावा त्याने फक्त खर्च केल्या ज्या की वाईडच्या आहेत. 2 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये कंजूस गोलंदाजी करणं म्हणजे तुम्ही खूप चांगली गोलंदाजी करत आहात. या वेळचा बॉल कशा पद्धतीचा असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज ओमकार सज्ज आहे जो की उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्याच्यासाठी फिल्डिंगची रचना शॉट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक सजवलाय. काय घडेल त्या क्षेत्ररक्षकासाठी. यावेळी गती परिवर्तित चेंडू टाकलाय, फसव्या पद्धतीचा आहे. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. तिथे जातोय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. इट्स अ डॉट बॉल, इट्स अ गुड बॉल. आउटसाइड ऑफ स्टंपला गुडलेन स्पॉटवर टप्पा ठेवला आणि तो चेंडू थोडासा वळवला हवेमध्ये, थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी जी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण वर्ड यूज करतो आणि तशा पद्धतीचा तो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज हितेशचा. हा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट आले. मिड ऑफ क्षेत्रामधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा, 4 विकेट. तसं पाहिलं गेलं ना तर आपण ज्या पद्धतीने विचार करतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 2 आपण ज्या ठिकाणी पाहतोय, अगदी मुख्य मंच पाहतोय ज्यावर सर्व अतिथी मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत, आरामात पद्धतीने या ठिकाणी मॅच पाहतायत. स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बनास स्टँड आपण पाहतोय अगदी गजबजून गेले सर्व प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये. त्याच्या साईडला पंढरीनाथ ढेपे स्टँड आहे ते सुद्धा खूप गजबजून गेलेले आहे. पराग शेळके स्टँडमध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. ऋषिकेश साखरकर या स्टँडमध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. सन्माननीय राजू म्हात्रे स्टँडमध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. तिथे महिला कक्षामध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. अरुण विचारे स्टँडमध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. राजू शास्त्री स्टँडमध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. पंकज जाधव स्टँडमध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक बसलेले आहेत. तिथे रवींद्र पाटील स्टँडमध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक आहेत. या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. शेवटची ओव्हर प्रगती पथावर असणार आहे आणि ही ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवर स्वतः संघनायक गोलंदाजीसाठी आलाय करण तोडणकर. मॅन फ्रॉम धोकवडे या खेळाडूची निवड अंडर 25 ची जी बिग बॅश लीग झाली होती तिथे त्याची गावदेवी गावठाण या संघामध्ये वर्णी लागली होती आणि हा करण तोडणकर आता काय करणार आपल्या संघासाठी. ज्या गोलंदाजाला संधी दिली होती हितेशला त्याने आपलं काम चोख बजावलंय. आता पूर्णतः जबाबदारी ही संघनायकावर असणार आहे. संघनायक म्हणजे संघाचा महत्वाचा खेळाडू. आता काय करणार, कशा पद्धतीने करणार, कसे गोल चेंडू टाकणार आणि फलंदाजांना जखडून ठेवणार हे देखील पाहावं लागेल. परंतु कुंजल अजून नॉन स्ट्राईक एंडला आहे, ओमकार स्ट्राईक एंडला आहे. त्यांना आता भरभक्कम कामगिरी करावी लागेल, तडाखेबंद स्ट्रोक खेळावे लागतील तरच या सामन्याचं चित्र ते पलटू शकतील. गोलंदाज सज्ज होते. ओमकार स्ट्राईक एंडला आहे. आतापर्यंत 57 धावा झालेल्या शेवटचे 6 बॉल या पहिल्या सत्रातील.
यावेळचा गती परिवर्तित बॉल, अंपायरचा इशारा या ठिकाणी वाईट बॉलचा येतोय. वाईट बॉल वाईट आहे कारण ही अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जमा होणार आणि या धावेच्या मदतीने 58 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. तसं पाहिलं गेलं ना तर या मॅच मध्ये आपण पाहतोय थोडासा सायलेन्स पाहायला मिळतंय कारण मागील ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजाने दम काढून घेतला होता या मॅच मधला तसंच काहीतरी चित्र आपल्याला पाहायला मिळतं. समोर आमचे प्रमुख पाहुणे अर्थात राजूभाई साळुंके इथे आलेत. खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस आहे. आमच्या MD ग्रुप तर्फे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मी विनंती करतोय आमदार साहेब आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. जरा जोरदार टाळ्या होऊन जातात. राजूभाई साळुंके यांचा जो वाढदिवस आहे. त्याच दरम्यान इथे डॉट बॉल येतोय. चौकार आल्यानंतर डॉट बॉल आलाय आणि अतिशय चांगला चेंडू हँडल केला. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळणारा होता. लेग कटर बॉल करणने हँडल केला. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मागील काही वर्षापासून करणने या ठिकाणी खेळलंय आपल्या गावासाठी आणि आज स्वतः संघनायक म्हणून आहे. यावेळचा फटका जातोय मैदानाच्या बाहेर, देऊन जाईल 6 धावा ओमकार आणि त्याच्या संघाला षटकार. आपल्या संघाला 62 वरून 68 या धावसंख्येवर जाऊन ठेवतोय. शेवटचे 3 बॉल बाकी असणार आहे या ओव्हर मधील. गोलंदाज करण तोडणकर सज्ज आहे. यावेळचा बॉल गती परिवर्तित होता. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू मारलाय. मिड विकेट रिजन मध्ये पुन्हा एकदा लगातारचा हा दुसरा षटकार. पिक केलं, फ्रंट फूट वर आले आणि आडवा बाटने या ठिकाणी हा चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार या 6 धावांसाठी ठोकलाय आणि 74 धावा आतापर्यंत झालेले. बघा कर्णधार पाहत बसला की एवढा चांगला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला. अगदी बॉलवर नजर खूप चांगल्या पद्धतीची होती. आता सर्व सिनियर खेळाडू त्याच्या जवळ आलेले आहेत. प्रेम कदम सुद्धा गेलेले आहेत की कशा पद्धतीचा बॉल टाकायला पाहिजे कारण रोहा मधील प्लेयर आहे आणि प्रेम कदम सुद्धा रोहाकडून बिलॉंग करतात आणि त्यांना माहित आहे की या ओमकारला कसं खेळवायचं. सो नेक्स्ट बॉल हा इम्पॉर्टंट राहणार आहे. 74 धावा 4 विकेट्सचं पतन या ठिकाणी आपण पाहतोय. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी मंचावर उपस्थित आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असणार आहे. यावेळचा बॉल बॅटची एज घेतोय. त्या ठिकाणी चेहऱ्यावर स्पर्श झालेला आहे आणि तिथे मात्र खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करणच्या माध्यमातून झालंय. चेहऱ्याला बॉल लागलाय. सो प्रथम उपचार आमची फर्स्ट एड टीम असेल त्यांना आम्ही मैदानात जाण्यासाठी पाणी न्या मैदानामध्ये. चेहऱ्याला बॉल लागलाय. क्रिकेट खेळ हा खेळणं फार कठीण आहे. जितका आपण मैदानाच्या बाहेरून बोलतो ना तितका आपण जेव्हा खेळण्यासाठी जातो तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी होतात ज्या खूप क्रिकेटमध्ये मोठ्या मानल्या जातात. इंजुरी ही क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट एड बॉक्स न्या. अगदी जोरात चेंडू लागलाय चेहऱ्याला आणि आमची टेक्निकल टीम आमचे सर्व आयोजक यांना मी विनंती करतोय या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे.
हल बघा करण तोडणकर याचं मी कौतुक करेन कारण त्याला रनआउट घेण्याची संधी होती परंतु खेळाडू इंजोर्ड झाला. त्याने टाकलेला बॉल मारत असताना त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यावर लागला बॉल आणि त्याने रनआउट करण्याचा प्रयत्न केला परंतु थोडक्यात स्वतःला थांबवलं त्याने की त्याच्या बॉल लागलाय आणि हेच जर वैशिष्ट्य आहे. करण तोडणकरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो कारण संघासाठी एक धाव महत्वाची नाहीये. हा खेळाडू अगदी त्याच्या बॉल लागलेला आहे ते इम्पॉर्टंट होतं त्याच्यासाठी आणि त्याने या ठिकाणी लगेचच आमच्या टेक्निकल टीमला या ठिकाणी कॉल केला की पाणी आणा, रक्त आलंय डोळ्यातून त्यामुळे त्या ठिकाणी फर्स्ट एड किट आणा असं सांगितलंय. शेवटचे काही बॉल येणं बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. फलंदाज शेवटचा बॉल आहे. फलंदाजीसाठी आलेत रोहन सानप. त्याचाच मोठा भाऊ या ठिकाणी मैदानामध्ये आलाय. तोपर्यंत स्कोर कार्डवर धावा पाहिल्या तर 75 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये करण तोडणकरने तब्बल 18 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 5 चेंडूंमध्ये. सो एक बॉल येणं बाकी आहेत. खूप धावा झालेल्या आहेत. 75 धावा ज्या टार्गेटचा आम्ही विचार करत होतो की 9 चेंडूंमध्ये 20 धावा येऊ शकतील का तर त्या धावा आलेल्या आहेत. त्याचं महत्त्वपूर्ण योगदान ओमकारचं राहिलेलं आहे कारण लगातारचे 2 षटकार त्यांनी ठोकला. एक चौकार सुद्धा या ओव्हरमध्ये ठोकला होता. तो स्ट्राईक एंडला आता कुंजल असणार आहे ज्याने एकच चेंडू खेळला होता आणि एक धाव बनवली होती. करण तोडणकर गोलंदाजी मार्कवर आहे. स्वतः संघनायक आहे परंतु आज थोडासा महागडा ठरलाय त्यामुळे संघ पूर्णतः अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अगदी आपण पाहतोय प्रत्येक स्टँडमध्ये सर्व प्रेक्षकांची रसिक प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलेले आहेत. तोपर्यंत पाहता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धाव घेत असताना कुंजल मात्र शेवटच्या चेंडूवर रनआउट होत आहे आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त होते. 76 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 77 धावांचं हे आव्हान असणार आहे. मुख्य मंचावर आपण पाहतोय आपली भारतीय संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे हा आमदारांना या ठिकाणी फेटा बांधला जातोय आणि अगदी बघा ज्या पद्धतीने केशरी रंगाचा हा फेटा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बांधला जातोय. अगदी त्या दादांचं सुद्धा मी कौतुक करेन. अगदी एका मिनिटाच्या आतमध्ये त्यांनी तो फेटा या ठिकाणी सन्माननीय आमदारांना या ठिकाणी बांधलेला आपण पाहतोय. चला पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचं आहे. नाणेफेकीसाठी 2 संघांची अनाउन्समेंट इथून करायची आहे कॉम्बॉक्स मधून. या पुढील होणारा सामना समा वॉरियर्स आणि संडी वॉटर स्पोर्ट साखर या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे. समा वॉरियर्स विरुद्ध संडी वॉटर स्पोर्ट्स. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो आज ज्यांचा वाढदिवस आहे सन्माननीय राजभाऊ साळुंके यांना देखील आमदारांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच आम्हा समालोचकांच्या वतीने देखील या ठिकाणी सन्माननीय राजाभाऊ साळुंके यांना देखील मी हार्दिक शुभेच्छा देतोय. नक्कीच आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होती ईश्वरचरणी प्रार्थना. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज त्यांच्याकडे हे पद आहे आणि आज देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी फेटा बांधला जातोय. धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा द्विगुणित केलीत. नक्कीच प्रत्येक मान्यवर या स्पर्धेला 4 छान लावण्याचं काम करत आहे आणि आता कपिल आपण मैदानावरती जिथे नजर मारू तेथे प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आम्हाला मात्र पाहायला मिळत आहे. खूप चांगल्या पद्धतीने आज ही गर्दी आहे. मग उद्याचा तर सुपर संडे त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी मात्र समा वॉरियर्स आणि त्याच वेळेला प्लीज विनंती असेल या ठिकाणी संडी वॉटर स्पोर्ट साखर दोन्ही संघाचे कॅप्टन मी 2 वेळा अनाउन्समेंट दिलेली आहे. आपण अजून उशीर केलं आणि मंडळाच्या वतीनं जर आपल्याला पेनल्टी दिली तर त्याला आपण सर्वस्वी जबाबदार असाल याची नोंद दोन्ही कॅप्टननी घ्यायची आहे. चला नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय. चला लवकरात लवकर इथे साखर संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. तदनंतर समा वॉरियर्स या संघाचा देखील कर्णधार उपस्थित होतोय.
नाणेफेक होते या ठिकाणी समा वॉरियर्स लोणारे विरुद्ध सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर. मी विनंती करतोय महिला आघाडी प्रमुख सौ संजीवनी नाईक ताई यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय दिदी, आमच्या दोन्ही दिदी येत आहेत नाणेफेक करण्यासाठी. या आपण मॅडम इथे मध्ये आपण आणि तुम्ही दोन साईडला दोन कॅप्टन या. नाणेफेकीचा कौल होतोय. अजून आमच्या सौ जुईलीताई विशाल जुईकर नाणेफेक करण्यासाठी. आज बघा महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्त 5-5 आमच्या रणरागिणी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल उडवतात. दोन्ही कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा. डिसायडर मॅच आहे, क्वालिफाईंग मॅच आहे. नाणेफेक होते. पण आपल्याला आता लगेच दुसरे सत्कार सन्मान घ्यायचे आहेत. धन्यवाद आणि नारी शक्तीचा सुद्धा विजय असो. महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांना. धन्यवाद. आपण प्रमुख मंचावर जावे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आणि सुजित पाटील. धन्यवाद. मॅच 2 मिनिटं थांबवायची आहे. अंपायर्सला विनंती असेल मॅच आपण 2 मिनिटं थांबवायची आहे. स्टार्ट करायचे. मॅच संपल्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेट करू. ठीक आहे. ओके. धन्यवाद. निशांत बघा साहेबांनी काय सांगितलंय, मॅच संपल्यानंतर कोणताही डिस्टर्ब प्रेक्षकांना करायचं नाहीये. हे अगोदरच त्यांनी सांगितलेलं होतं की मॅच चालू असताना कोणतेही सन्मान घ्यायचे नाहीयेत. प्रेक्षकांची मर्जी पहिली, बाकी सब बाद में. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच टाळ वाजल्याच पाहिजेत मित्रांनो. आमदारांसाठी ज्या ज्या ठिकाणी नक्की जेव्हा आमदार येतात तेव्हा ते सांगतात की मॅच मात्र थांबवायची नाहीये. आपण सन्मान या ठिकाणी घेतच राहू, पण तू मॅच कधी थांबवायची नाही. प्रेक्षकांना कुठल्याही प्रकारे नाराज मात्र करायचं नाही. एवढ्यात मैदानाच्या दिशेनं इथे 5 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहायला गेलं तर तब्बल 77 धावेंचं लक्ष हे आता मात्र या ठिकाणी स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वरसोली या संघासमोर ठेवलेले आहे. सलामीची जोडी मैदानावरती करण तोडणकर आलेला आहे आणि त्याच वेळेला सलमान सिद्दीक ही जोडी आलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी बॉलर सज्ज झालेला आहे. रोहन सानप मॅन फ्रॉम रोहा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात कशा पद्धतीने होणार आहे, कारण धावांचा भला मोठा डोंगर आता स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 77 धावेची गरज असताना करो या मरो या स्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिंकायचं असेल तर प्रत्येक बॉल आता बॅटवरती घेणं तितकंच गरजेचं असेल. किंबहुना एक विस्फोटक फलंदाजी आता मात्र नक्कीच रिक्वायर्ड आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी अगदी खोलवर टप्प्याचा पंचांकडे पाहिलं जरूर, परंतु पहिल्याच बॉलवरती अप्रतिम अशा पद्धतीने या ठिकाणी मात्र चेंडू रिलीज केला होता. चांगल्या पद्धतीने पिचिंग मिळाली. तदनंतर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये केला. सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. आताच मला दर्णे गुरुजी सरांनी सांगितलंय की 1100 पेक्षा जास्त डॉट बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये झाली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच हवेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगानं जातोय, परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर येतोय. सलमान सिद्दीक ब्रँडेड षटकार. चांगली सुरुवात केली आहे. सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली. पहिलाच बॉल डॉट आला, तदनंतर या ठिकाणी षटकार आला. खऱ्या अर्थानं आज आपण पाहायला गेलं तर वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं, त्याच वेळेला उपस्थित सर्व प्रेक्षकांचं पुन्हा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. घेऊन चालतोय पुन्हा या मॅचकडे. पुन्हा एकदा सलमान स्ट्राईक इनवरती मोठा फटका मारायचा होता, परंतु तिथे फटका फसलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र येतोय. चेंडू खाली कॅच तर पकडलाय. फलंदाज सलमान सिद्दीक. रोहा एक्सप्रेस बॅक टू द पॅव्हलियन. प्रतिम गाणं आमच्या डीडीएम असताना वाजवलेलं आहे. नेतृत्व सर्वसामान्यांचं, तरुणांचे प्रेरणास्थान किंवा त्याच वेळेला प्रश्न अनेक
उत्तर फक्त एकच, महेंद्र शेठ. आणि असे कार्यसम्राट सन्मान्य दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी नक्कीच एक शब्द दिला होता की माझ्या या स्पर्धेमध्ये पर्व 2 मध्ये मी नक्कीच थार ठेवणार आहे आणि ती थार आज या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहू शकता. कोणाचं नाव त्या थारवरती कोरणार आहे किंबहुना कोणाकडे ही थार जाणार आहे याचं उत्तर आपल्याला नक्कीच 10 तारखेला कळेल. परंतु आताची स्थिती आपण पाहायला गेलं तर रोहनने प्रभावी केले. पहिलाच बॉल डॉट आला, तदनंतर षटकाराला दबाव दर्पण हे रोहनवरती आलं होतं. परंतु आज मात्र रोहा तालुक्यातून त्याला या ठिकाणी नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये का घेतलेला आहे तर नक्कीच त्याचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक त्याने उदाहरण या ठिकाणी दाखवलेलं आहे. नवीन फलंदाज वैभव मात्र आलेला आहे. आपल्या संघाचं नाव वैभव करेल का, त्याचं स्वतःचं नाव तो वैभव करेल का, जेथे 1 गडी बाद 600 धावसंख्या. चांगला बॉल, प्रचंड वेग होता या ठिकाणी. खोल टप्प्याचा बॉल पूर्णपणे बॅट ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. बॅट अजिबात या ठिकाणी खोलून देत नाहीये. बॅटचा फ्लो या ठिकाणी मात्र नक्कीच मिळत नाहीये फलंदाजाला. पहिली 4 बॉल कंप्लीट झालेले आहेत. 1 गडी बाद 600 धावसंख्या. 77 धावीचं लक्ष. त्यापैकी सुरुवात मात्र या ठिकाणी थोडीशी सावध आणि सुरक्षित पाहायला मिळते. परंतु टेम्परामेंटने घ्यावं लागेल किंवा त्याच वेळेला चांगला टेम्परामेंट सेट करावं लागेल, परंतु इथे सेट करून देत नाहीये. 5 बॉल कंप्लीट झालेत मैदानावरती. प्रतिस्पर्धी संघावरती पूर्णपणे दबाव टाकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वर्सोली या संघाला जिंकायचं असेल तर ही अस्तित्वाची लढाई आहे. सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळाल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा आणि हा चान्स मात्र सोडायचा नाहीये. अदरवाईज तुम्हाला पुन्हा एकदा 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. करो या मरो या स्थितीमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आखो टप्प्याचा बॉल, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पंचांकडे मागितलीये दाद परंतु मात्र मिळत नाहीये साथ. 1 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना फक्त 1 गडी बाद 600 धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे. आणि आता दर्णे गुरुजी सांगत आहेत की येणारे 24 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 24 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 71 धावींची गरज आहे. मैदानावरती विचार विनिमय सुरू आहे की सेकंड ओव्हर कोणाला द्यायची आहे. कारण मी सातत्यानं सांगत असतो की तुमचं प्लॅनिंग आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे. मग तुमचं शैक्षणिक क्षेत्र असेल, मग तुमचं सामाजिक असेल, विविध क्षेत्रामध्ये तुमचं प्लॅनिंग, तुमचं मॅनेजमेंट किंवा त्याच वेळेला तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड या गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. अगदी फार गरजेचं आहे आणि तीच प्लॅनिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. मैदानामध्ये गोलंदाजी मार करायला अमित पारकर अगदी स्पिनचा बेताज बादशाह म्हणून सध्या त्याची चर्चा आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे तो चेंडू टाकतो आणि पॉवर प्लेमध्ये स्पेशली ते गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. 3 ते 4 पावलांचा रनअप घेतो आणि नेहमीप्रमाणे पॉवर प्लेमध्ये एक वेगळ्या पद्धतीची विशिष्ट पद्धतीची तो गोलंदाजी करतोय आणि कमी धावांचं षटक टाकण्यासाठी तो जाणला जातोय. आता त्याने फिल्डिंगची सजावट कशी सजवली आहे करण तोडणकर याच्यासाठी पाहूयात. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, त्यानंतर तो जो डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये घेतला जातोय आणि वायडिश लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी सजवला आहे. 38 सर्कल मध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर मिड विकेट आपण 38 सर्कल मध्ये पाहतोय. आणि अशा पद्धतीची फिल्डिंगची रचना केलेली असताना अमित पारकरचा पहिला चेंडू कशा पद्धतीचा असेल. अमित पारकर हा नेहमीप्रमाणे राईट हँड राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळचा बॉल त्याचा पहिला असणार आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. बॉल आकाशामध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षकाने चेंडूला पर्यंत पोहोचलाय आणि इथे मात्र करण तोडणकर जाईल मैदानाच्या बाहेर. जी सजावट सांगितली होती, कोण कुठे उभा आहे, कसा उभा आहे, कशा पद्धतीची सजावट केलेली आहे. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळला, पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल की काय घडलंय. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करायचा होता, स्क्वेअर कट करायचा होता, कनेक्शन इम्प्रॉपर झालेला आहे आणि तिथे मात्र अतिशय सुंदर झेल कव्हर्स मधून पॉइंट रिजन पर्यंत या ठिकाणी या झेलला जातोय. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 6 या धावसंख्येवर दुसरा धक्का या ठिकाणी साईराज वर्सोली या संघाला लागलेला आपल्याला पाहायला मिळतंय आणि ऋतिक झावरे हा मजबूत भरभक्कम शरीरयष्टीचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. आता हे 77 धावांचं टार्गेट आहे, त्यामधील 6 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. रिक्वायर रन रेट 18.52 ची तुमच्याकडे या ठिकाणी इक्वेशन असणार आहे. त्याच वेळेला 23 चेंडूंमध्ये 71 धावांची नितांत आवश्यकता असणार आहे आणि हेच
या ठिकाणी पॉवर प्लेचं ओव्हर आहे, जे शेवटची ओव्हर आहे त्यामध्ये हात खोलून या ठिकाणी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? पण गोलंदाज या ठिकाणी या मॅचमध्ये या इनिंगमध्ये हावी होताना आपल्याला पाहायला मिळालाय. जशा पद्धतीने आपण जर पाहिलंय या मैदानाचा विचार केला तर अतिशय चांगल्या पद्धतीची आउटफील्ड आहे, जी खूप फास्ट आहे. पडल्यानंतर चेंडू डायरेक्ट बाहेर जातोय, मध्ये कुठेच थांबत नाहीये. आणि ग्राउंड स्टाफचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीची त्याने विकेट बनवलेली आहे. गोलंदाजाला कधी फायदेशीर साबित होते, कधी कधी फलंदाजांना फायदेशीर साबित होत आहे. आणि अशा पद्धतीची ही संमिश्रित विकेट आहे ना, ती या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये प्रभावी या ठिकाणी आपलं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा 2 विकेट. ऋतिक झावरे आल्या आल्या सांगतोय काय, मी षटकाराची भाषा बोलणार. पंढरीनाथ ढेपेस्तानला मानवंदना देणारा हा दमदार षटकार. जातोय षटकार. मागील चेंडूवर विकेट, या चेंडूवर षटकार. आणि आता या मॅच मध्ये रंगतता वाढणार यात तेवढ मात्र शंका नाही आहे. ऋतिक झावरे स्ट्राईक एंडला पाहतोय, थोडासा डीप पॉपिंग क्रीज मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, आणि तिथे मात्र कीपरचं कौतुक करेन मी. अगदी रिस्क घेतली होती परंतु अंपायर सांगतायत की हा वाईड बॉल आहे. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने वाढ झालेली आहे. पडल्यानंतर खूप जास्त वळलाय, अतिरिक्त वळण घेतलं, त्यामुळे पंचांनी या ठिकाणी दंडित केलेलं आहे. थोडंसं प्रेशर क्रिएट झालंय. आता अमित पारकर काय करणार? यावेळचा बॉल, यावेळी पुन्हा एकदा बॅटच्या खाली लागलाय चेंडू. शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहेत 38 सर्कल मध्ये, चेंडूला रोखलं जाते. तोपर्यंत मिळेल 1 धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये तितकासा फरक पडणार नाहीये. 14 धावा जरूर स्कोर कार्डवर आलेले आहेत, जिथे 2 विकेटचं पतन झालेलं आहे. स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराज वर्सोली संघ यांची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक टेन्शन देणारी स्थिती त्यांच्यासाठी असणार आहे, परंतु संघाला वाचवणार कोण? वैभवने 3 चेंडू डॉट खेळले, त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा दुःखाचा डोंगर असणार आहे. यावेळी पुढे सरसावून या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे सुद्धा आहे. जिथे पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक आहे, आणि तिथे मात्र फक्त मिळणार ही एक सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने 15 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. 77 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे, आणि चौकार षटकारांपासून वंचित ठेवलं जात आहे. गोलंदाजी मार्गवर असणारा गोलंदाज अमित पारकर याच्या माध्यमातून 4 मध्ये 9 खर्च केलेत. यावेळी स्वीप करायचा होता फाईन लेग क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा चेंडूला रोखलं जात आहे, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जाणार, आणि हा शेवटचा चेंडू येण्याच्या दिशेला मार्गस्थ आहे. बघा 19 चेंडूंमध्ये 62 धावांची आवश्यकता असणार आहे, आणि आतापर्यंत 15 धावा स्कोर कार्डवर जमा झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अमित पारकर अगदी आवास गावातून बिलॉंग करतोय. फटका ज्या पद्धतीने ऋतिक झावरेने पहिलाच आल्या आल्या जो टटवला होता, तदनंतर थोडीशी या ठिकाणी चुकांमध्ये आपल्या सुधारित केले, आणि त्या चुकांमधून शिकल्यामुळे त्यानंतरचे सर्व चेंडू चांगले टाकले. आणि या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च करून या ठिकाणी 1 विकेट मिळवलेली आहे. आणि आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. कपिल, आता मैदानावरती आपण पाहायला गेलं तर येणाऱ्या 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी दर्नेगोजी सांगत आहेत की 62 धावींची गरज आहे. 18 बॉल आणि 62 धावींची गरज असताना जोपर्यंत मैदानावरती ऋतिक आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. सन्माननीय जुईली विशाल जुईकर यांना सुद्धा इथे फेटा बांधला जातोय. आणि नारी शक्तीचा सन्मान, आज जागतिक महिला दिन आहे, आणि या नारी शक्तीला या ठिकाणी आपण हा फेटा बांधला जातोय. धन्यवाद. तर मैदानावरती येणाऱ्या 18 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 62 धावींची गरज आहे, आणि आता पंचांचा इशारा आलेला आहे की ही मात्र 50-50 अर्थातच चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. आणि या ओव्हरमध्ये नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीची फलंदाजी करावी लागणार आहे. कारण आपण स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड पाहिलं तर त्या ठिकाणी वर्सोली गावामधून आमच्या आगरी कोळी बांधव अगदी बहुसंख्येनं त्या स्टँडमध्ये मला दिसत आहेत. त्यांना खुश करायचं असेल तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी ऋतिकला किंवा त्याच्या सहकार्याला म्हणजेच वैभवला आपलं वर्चस्व प्रभुत्व नक्कीच या ठिकाणी प्रस्थापित करावं लागेल. आणि त्याच वेळेला बेभान बेधुंद बेधडक अशी फलंदाजी मैदानावरती करावी लागेल. तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी रोहन आलेला आहे. पहिलाच बॉल टप्पा पडला, तदनंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स मैदानावरती पाहायला मिळाला. खरं तर बॅकफुटला गेला, तदनंतर या ठिकाणी स्लॅश करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळाला,
परंतु पहिलाच बॉल डॉट. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये पहिला बॉल डॉट आल्यानंतर नक्कीच आता प्रेशर वाढलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या 5 बॉल्समध्ये 10 धावा कंप्लीट करायच्या आहेत, कारण अगोदरच या ठिकाणी रिक्वायर रन रेट 20च्या वरती गेला आहे आणि त्यामध्ये तुमच्या 5 धावा मायनस केल्या तर नक्कीच कुठेतरी तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल. हीच एक नामी संधी आहे. मग एका बाजूला वैभव याने 5 बॉलचा या ठिकाणी सामना केला आहे आणि फक्त एकच धाव त्याने मात्र काढली आहे. चांगला बॉल, पंचांकडे पाहिलं, पंचांकडे दात मात्र मागितली आहे. दोन्ही बाजूने या ठिकाणी पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिलाय, परंतु आमचे स्क्वेअर लेग पंचांनी नक्कीच या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय की डेंजर झोनमध्ये आहे याची पडताळणी मात्र नक्कीच केली जाईल. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहू शकतो बेस्ट बॅट्समन असेल त्यासाठी अर्थातच यामा कंपनीची ब्रँडेड लेटेस्ट व्हर्जनवाली FZ आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर बेस्ट बॉलर असेल त्यासाठी देखील या ठिकाणी ब्रँडेड कंपनीची FZ आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर या स्पर्धेमध्ये जो मॅन ऑफ द सिरीज असेल त्याला देखील ब्रँडेड रॉयल एनफील्ड या कंपनीची बुलेट मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बघा, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की एक बुलेट घेण्याचं किंवा थार घेण्याचं आणि ती स्वप्न या स्पर्धेच्या निमित्तानं पूर्ण होणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला नक्कीच या ठिकाणी मेहनत घ्यावी लागणार आहे. संपूर्ण अलिबाग तालुका असेल, संपूर्ण रोहा तालुका असेल, संपूर्ण मुरुड तालुका असेल, 3 तालुक्यांमधून या ठिकाणी खेळाडूने सहभाग घेतलेला आहे. प्रत्येक जण शर्तीचे प्रयत्न करतोय, आपलं नावलौकिक करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आता पाहूया, क्रिकेट म्हटलं की एक संघ जिंकणार मात्र एक संघ हारणार. कोणाच्या वाटेला या ठिकाणी हार येते, कोणाच्या वाटेला जीत येते, इथे आपण मैदानावरती पाहू शकतो. अगदी रिप्लाय टेनिस क्रिकेटच्या वतीनं दाखवला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जेव्हा स्टंपला बॉल लागला तदनंतर या ठिकाणी बॅट ड्रॅग केली आहे की नाही केली आहे याकडे डिसिजन पंचांच्या वती नक्कीच दिला जाईल. अजून देखील डिसिजन पेंडिंग आहे. सर्वांचं लक्ष या डिसिजनकडे आता लागलेलं आहे की फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत या ठिकाणी आलेला आहे. ऋतिक झावरे मात्र बाद झाले. नवीन फलंदाज प्रेम मैदानावरती आलेला आहे. आता इथे प्रेमानं नाहीये तर या ठिकाणी आता एक विस्फोटक फलंदाजी करावी लागणार आहे, कारण पहिल्याच 2 ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीने धावा घ्यायच्या होत्या त्या धावा आलेल्या नाहीयेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये ही चॅलेंजिंग ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये तुम्हाला 10 पेक्षा जास्त धावा काढायच्याच आहेत, पण तो रोहनचं कौतुक करावं लागेल. प्रचंड वेग, जास्त या ठिकाणी जोर काढलं होतं, परंतु नक्कीच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक धाव मात्र वाढतीये एका धावेच्या साह्याने. रिप्ले पाहू शकता, हाय ॲक्शन आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्स्ट्रा जोर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळेच लाईन आणि लेंथवरती इथे कंट्रोल मात्र पाहायला मिळत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने खांद्याचा वापर करतोय. हाय ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रोहनची. तर स्ट्राईक एंडवरती प्रेम आलेला आहे. प्रेमवरती संपूर्णतः आशा अपेक्षा आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. कॅच मात्र होणार का? कॅच सोडला मैदानावरती आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. कॅचचं महत्त्व कित्येक वेळेला आमचे समालोचक सांगत आहेत. नक्कीच कपिलने सांगितलं की तुम्ही वाईट व्यसनं सोडायची आहेत, मग तुम्ही दारू सोडा, सिगारेट सोडा, वाईट व्यसनं सोडा, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही तुम्ही कॅच मात्र सोडू नका. मी सुद्धा सातत्याने एक उदाहरण देत असतो की इंडिया विरुद्ध साऊथ आफ्रिकेचा तो वर्ल्ड कप आणि त्याच्यामध्ये जर मिलरने मारल्यास कॅच अर्थातच जो सूर्यकुमार यादवने सोडला असता तर काय झालं असतं हे तुम्हीच जाणा. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. हाफ ट्रॅकर बॉल स्लोवर पूर्णपणे गती परिवर्तन केलं मैदानावरती. आज मात्र या ठिकाणी रोहनने खऱ्या अर्थानं गुणवत्ता कौशल्य दाखवलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती 19 आलेली आहे आतापर्यंत. आता जिंकण्यासाठी 16 बॉलमध्ये 58 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू आणि 58 धाव्यांची गरज. मॅचमध्ये विचार विनिमय नक्कीच चालू आहे. स्वर्गीय कुमार जयदीप शेखर बना स्टँड या नक्कीच स्टँडमध्ये आपण कित्येक सारे प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना सुद्धा वाटतं की साईराज वर्सोली संघाने या ठिकाणी विजय प्राप्त केला पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी मी या ठिकाणी अभिमानानं सांगतोय की या स्पर्धेमध्ये आज जागतिक महिला दिन आहे आणि आरव 11 बामणसोरे हा संघ देखील छायाताई प्रतीक म्हात्रे यांचा हा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि सांगून दिलं की महिला क्रिकेटमध्ये सुद्धा कमी नाही आहे.
राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे, त्याच वेळेला शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, परंतु आता क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा भरारी घेतली आहे. कित्येक आपण स्त्रिया पाहत असतो, कित्येक आपण लेडीज पाहत असतो. मग लेडीज क्रिकेटची स्पर्धा सुद्धा पाहतो, कबड्डीची सुद्धा स्पर्धा पाहतोय, खो खोची सुद्धा स्पर्धा पाहतो. म्हणजे स्त्री कुठेही कमी नाही आहे. आज नक्कीच पुनश्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतोय. त्याचा मान सन्मान सुद्धा आमदारांच्या वतीनं व्यासपीठावरती केला जातोय आणि आज आदर प्रत्येकाच्या वतीनं मात्र केलेला आहे. येस अंपायर्स, रिव्ह्यू घेतलेला आहे, डिसिजन पेंडिंग. या ठिकाणी आमचे थर्ड अंपायर फेअर डिव्हिलरी आहे. पंचांचा इशाराला आपण पाहू शकता. रिप्लायच्या वतीने या ठिकाणी चेंडू रिलीज झाला, तदनंतर टप्पा पडला आणि अप्रतिम अफलातून या ठिकाणी चेंडू टप्पा पडला, तदनंतर 1 फूट वळवण्याचं काम हे मात्र या ठिकाणी गोलंदाजाने केलेलं आहे. चांगल्या पद्धतीने कमबॅक केलेलं आहे. आता येणारे दर्णेगुजी सांगत आहेत की आपल्याकडे 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल्समध्ये 58 धावींची गरज आहे. प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी रोखण्याचं काम करत आहे रोहन, परंतु आता बॅटिंग करणाऱ्या संघाला येथून विस्फोटक फलंदाजी करण्यापलीकडे ऑप्शन नाही आहे. मोठा फटका खेळायचा आहे, परंतु परफेक्ट कनेक्शन नाही आहे. आज मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं आरव 11 बामणसुरे संघ एक स्टेप पुढे आता आगेकूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 77 धावेंचं लक्ष आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यापैकी फक्त 19 धावा दफलकावरती आलेल्या आहेत आणि आता येणाऱ्या 14 बॉलमध्ये 58 धावा पूर्ण करायच्या आहेत. 14 बॉल्स 58 धावेंची गरज. पुन्हा एकदा स्लोवर बॉल, परंतु पंचांचे हात जमिनीला समांतर आहेत. व्हाईट बॉलचा इशारा एकदा वाढतीये, एका धावेच्या साह्याने पुन्हा एकदा बदलाव. येणाऱ्या 14 बॉल्समध्ये आता 57 धावा पूर्ण करायच्या आहेत. बघा, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आदर केला तर नाव होते, गोड बोललं तर ओळख होते, संयम ठेवला तर काम होते आणि मेहनत केली तर यश आणि धन मिळते. मेहनत करावी लागेल. ओहो, इथे मात्र टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला, फलंदाज बीट झाला. चॅलेंजिंग ओव्हर आहे. पहिल्या 5 बॉलमध्ये त्याने फक्त 5च धावा घेतल्या, त्याच्यामुळे आता या एका बॉलमध्ये 5 धावा जर घेतल्या नाही तर मात्र 5 धावा तुमच्या मायनस होणार आहेत. हे देखील फलंदाजांना लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यामुळे या एका बॉलमध्ये षटकार मारणं हे आता साईराज वरसुले संघाला अनिवार्य असणार आहे. अदरवाईज या ठिकाणी तुमच्या 5 धावा मायनस होणार आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी रोहन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे. कॉड बिहाइंड द विकेट, फलंदाज प्रेम बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 4 गडी बाद 1500 धावसंख्या दफलकावरती. रोहनच्या खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला स्पेल पाहायला मिळाला. खरं तर धावसंख्या 20 झाली होती, परंतु 5 आपण मायनस केल्या, तर आता धावफलकावरती 15 धावेलेले आलेत. तर आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये 62 धावेंची गरज आहे. मैदानावरती आपण पाहायला गेलं तर बरेचसे प्रेक्षक, मग काही प्रेक्षक आपल्याला या ठिकाणी आता येताना दिसत आहेत, काही येणारे आहेत, काही यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि आता आपण जिथे नजर मारू तिथे प्रेक्षक आता अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग क्रिकेटचा खेळ म्हटलं की या ठिकाणी सहभागी झालेले खेळाडू, त्यामध्ये काही चमचमते सितारे आहेत, नवोदित आहेत, काही खेळाडू 40+ आहेत. आणि मी नेहमीच सांगत असतो की जर तुम्ही रोडवरून प्रवास करत असाल तर स्पीड लिमिट दिलं असतं, एक्झाम तुम्ही देत असाल तर टाईम लिमिट असतं, जर तुमचं लग्न किंवा प्रेम असेल तर त्या ठिकाणी सुद्धा वयाचं लिमिट असतं. परंतु क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं लिमिट नाही आहे. कित्येक सारे खेळाडू आपण अगदी 45 वय असेल, 50 वय असेल, 55 वय असेल, असे विविध ज्येष्ठ खेळाडू आपण क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अजूनही खेळताना पाहत आहोत. 12 बॉलमध्ये 62ची आवश्यकता आहे. स्कोर कार्डवर धावा जर पाहिल्या तर 15 धावा, 4 विकेटचं पतन, 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. आता हे टार्गेट खूप मोठं झालेलं आहे, इक्वेशन खूप मोठं झालं आहे, रिक्वायर रन रेट खूप वाढलेला आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलेला आहे. गोलंदाज निशांत आलाय गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने चेंडू टाकलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि तिथे मात्र
चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये स्ट्राईक एंडचा फलंदाज रनआउट स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाणार. कमांड डीजे मास्टर. 12 बॉलमध्ये 62 ची आवश्यकता होती, आता ते इक्वेशन चेंज होणार आहे आणि 11 मध्ये 62 ची आवश्यकता आहे. स्वर्गीय जयदीप बना पुरस्कृत साईराज वर्सोली संघ खूप अडचणींचा सामना करतोय. या अडचणींमधून बाहेर पडावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय निशांतने खूप चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी टाकला होता आणि तो चेंडू मारता आलेला नाहीये फलंदाजाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. फलंदाज सुहास तळे या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. महेंद्र मात्र स्टँडला मानवंदना देणारा धमाकेदार षटकार. ची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतात, धावा माराव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक चेंडूवर मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. आल्या आल्या फलंदाजाने मैदानामध्ये मला लेट पाठवलाय, त्याचा राग अक्षरशः काढलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अतिघाईमध्ये आहेत. पुन्हा एकदा बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि झेल पकडला जातोय. फलंदाजाने षटकार मारून तदनंतरच्या चेंडूवर विकेट देऊन इथे मात्र आपला खेळ समाप्त केलाय. मुरुड रोहाचा आधार असणारे आपले सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्यावर आधारित केलेलं हे गीत आपण पाहतोय. बरीचशी गीत आपण या डीजेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. 9 मध्ये 56 ची आवश्यकता आहे. 6 विकेट्सचं पतन झाले. 21 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. फलंदाज अमित मैदानामध्ये आलेले आहेत. अगदी स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल सन्माननीय दमदार आमदार आपल्याला पाहायला मिळतात. त्या अगदी सर्वांच्या सोबत या ठिकाणी बातचीत करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि पुन्हा एकदा मॅचकडे जाऊयात जिथे 9 मध्ये 56 ची आवश्यकता आहे. डावखुरा फलंदाज अमित स्ट्राईक एंडला आहे. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर अशा पद्धतीचं हे बॅटल आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावून डीप मिड विकेट मध्ये, तिथे मात्र टॉस लुझर संघाला त्या पंडॉल मध्ये मानवंदना देणारा हा मोठा धमाकेदार षटकार. आता 8 मध्ये 50 ची आवश्यकता आहे. अमित पारकर विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने फिल्डिंगची रचना सजवलेली आहे, जर मोठा फटका स्लॉट मध्ये आला तर चेंडू सीमारेषा पार जाऊ शकतो. यावेळचा बॉल पंच सांगतायत की कोणती हालचाल करत नाहीयेत आणि पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे. पडल्यानंतर कोणत्याही चेंडूने कोणती हालचाल केलेली नाहीये आणि योग्य चेंडू आहे असं 38 सर्कल मध्ये पाहूया या फिल्डिंगचा कशा पद्धतीने फायदा होतोय. यावेळी पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये खेळण्याच्या नादामध्ये शॉट बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय आणि तिथे मात्र पुन्हा एकदा एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. एकतर्फी मुकाबला आपण पाहतोय, त्यामुळे हालचाल 2 मॅचेस बाकी आहेत. अजूनही लॉट्स उडवायचे आहेत. अजूनही 2 महत्वाच्या मॅचेस आहेत. 2 आपल्याला क्वालिफायर या ठिकाणी क्वालिफायर संघ मिळायचे आहेत. 6 मध्ये 49 ची आवश्यकता आहे. 6 मध्ये 49 ची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी मार्कवर निखिल धारवे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः संघ नायक आहे आणि निशांत 6 मध्ये 49 ची आवश्यकता आहे. एकतर्फी मुकाबला आहे. सामन्याचं चित्र पलटू शकेल का? 6 बॉल आणि 49 धावा म्हटले की हे कठीण आव्हान आहे, कारण 6 बॉलमध्ये 6 षटकार जरी लगावले तरी 36 धावा होत आहेत, परंतु 49 धावा काही होणार नाही आहे. परंतु पाहूया की बॅटिंग करणारा संघ किती धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. 77 धाव्यांचं लक्ष होतं, त्यापैकी किती धावसंख्या तो पूर्ण करतोय. कमी मार्जिनने हारण्याचा नक्कीच तो प्रयत्न करेल, परंतु टेनिस क्रिकेटचा खेळ आहे. एखादा चमत्कार या ठिकाणी नक्कीच सायराज वर्जू संघाला विजय प्राप्त करून देईल, परंतु नक्कीच 99% या सामन्यावरती
वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते बामणसोरे संघाचा, परंतु पहिल्याच बॉलवरती येथे मात्र फलंदाजांना दाखवून दिलंय की आम्ही शेवटला क्षणापर्यंत झुंज देणार. पहिल्याच बॉलवरती येतोय षटकार. रोहा विरजोली गावचा हा अमित आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहतोय. पहिल्याच 2 बॉलवरती 2 फटके लगावल्यानंतर आता प्रेक्षकांचं लक्ष पुन्हा एकदा मॅचकडे. इंटरेस्टिंग मॅच मात्र आता पाहायला मिळते. दबाव दडपण मैदानावरती पाहायला मिळते. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. बघा मॅच जिंको किंवा हारो, परंतु आज ही जी केलेली खेळी प्रत्येकाला लक्षात राहणार आहे. आगामी काळामध्ये जेव्हा प्रीमियर लीगच्या स्पर्धा असतील तेव्हा अमितचं नाव आलं की त्याच्यावरती नक्कीच चांगल्या पद्धतीने बोली लागणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी नैसर्गिक खेळ दाखवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सलगच्या 3 बॉलवरती 3 मोठे फटके पाहायला मिळते आहेत. तिसरा षटकार. तेव्हा अमित बद्दल बरंच काही बोलावं लागेल. 3 बॉलवरती 3 मोठे फटके लगावलेले आहेत. चौथा षटकार येणार का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचणार तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. बघा साईराज वसोली संघाची आता या ठिकाणी काही प्रेक्षक किंवा या ठिकाणी चर्चा रंगली आहे की याला प्रेक्षकाच्या मधून या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. विरजोली गावचा खेळाडू अमित रोहा तालुक्यातील विरजोली गावचा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती प्रभावित होऊन नक्कीच या ठिकाणी चर्चा सुरू राहील. या स्पर्धेचे सर्व मान्य दमदार आमदार महेंद्र डवी यांच्या वतीनं अमितसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आले. एकदा जोरदार टाळ्या आपण अमितसाठी वाजवूया. जरी सामना हारला असेल तरी मात्र प्रेक्षकांची मनं ही अमितने मात्र जिंकलेली आहेत. मॅच जिंको किंवा हारो, परंतु आपला नैसर्गिक खेळ दाखवणं हे फार गरजेचं आहे. ते प्रात्यक्षिक दाखवलं. येणाऱ्या आगामी काळामध्ये नक्कीच आपल्याला हे नाव मात्र लक्षात राहील. कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर आपण पाहिलं साईराज वर्सोली हा संघ या स्पर्धेतून बाद झाला असला तरी मात्र आपण आज एक आठवण म्हणून कुमार जयदीप शेखर बना हा स्टँड पाहिला आणि सकाळी आपण अगदी त्याला श्रद्धांजली देखील वाहिली आणि आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय. येस इट इज. आमचे राजूभाई साळुंके यांचा वाढदिवसाचा केक इथे व्यासपीठावर कापला जातोय. साऊंड सिस्टीम आपण देखील रेडी राहायचंय.
हॅलो, वाढदिवसाचं सॉन्ग लावायचं असतं, बर्थडे सॉन्ग. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये राजूभाई सालुंके यांना वाढदिवस आपण साजरा करत आहोत मित्रांनो. खूप सारे आमच्या MD ग्रुप तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.